कृष्ण फैशन, सदर बाजार, परतवाड़ा। अगर आप हमारे चैनल पे नए हैं तो अध्ययन समाचार को सब्सक्राइब करिए और रहिए अपने आसपास की खबरों से हमेशा अपडेट। अमरावती लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दिनेश भूप उमेदवारी दाखल करणार असल्याने सर्वत्र जिल्ह्याभर चर्चा होती। मात्र निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होताच त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी मुंबई येथे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत अमरावतीत दाखल होताच त्यांनी आपण शिवसेनेत प्रवेश केला अशी एक व्हिडिओ व्हायरल केली आहे। त्यांनी आनंदराव अडसूळ यांना आपला पाठिंबा दिला आहे। त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत एक वेगळे चित्र निर्माण झाले आहे। आज दिनांक 25 मार्च रोजी माननीय शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्या निर्देशावरून मी शिवसेनेत पुन्हा सक्रिय होण्याचा निर्णय घेतला। त्या दृष्टिकोनातून आज शिवसेनेच्या जिल्ह्याचे सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या समवेत मान्य उद्धवजींसोबत जवळपास पाऊण तास चर्चा होऊन मी परत शिवसेनेमध्ये सक्रिय होण्याचा निर्णय घेतलेला आहे। मला शिवबंधन बांधून येत्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युतीचे उमेदवार आनंदरावजी अडसूळ यांच्या प्रचारासाठी जोमानं कामाला लागण्याचे निर्देश माननीय उद्धवजींनी दिले आहे। त्या अनुषंगाने मी आता कामाला लागण्याची तयारी केलेली आहे। प्रसार माध्यमातून काही उलटसुलट बातम्या प्रसारित केल्या की त्यामध्ये असा उल्लेख करण्यात आला की आनंदरावजी अडसूळ यांच्या पिता पुत्रांच्या तक्रारी करण्यासंदर्भात आम्ही गेलो। तसा कुठलाही विषय नसून उलटपक्षी शिवसेना भाजप युतीच्या उमेदवाराचा एक दिलाना प्रचार करण्यासंदर्भात त्या बैठकीमध्ये ठरलं आणि सर्व पदाधिकारी आजी माजी सर्व शिवसैनिक माझ्या सर्व समर्थकांसह आम्ही कामाला लागलेलो आहोत। धन्यवाद। युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवार रवनीत राणा यांच्या विरुद्ध जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत 2 उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे। संजय आठवले यांनी अधिकृतपणे निवडणूक चिन्ह मिळण्याआधीच राणा यांनी दूरदर्शन या चिन्हाच्या प्रचारासाठी वापर केला, तर राजू मानकर यांनी राणाद्वारे आदर्श आचारसंहितेचा भंग करण्यात आल्याची तक्रार नोंदवली आहे। निवडणूक चिन्हाचे वाटप होण्यापूर्वीच युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांनी दूरदर्शन हे चिन्ह निवडणूक निर्णय अधिकारी अमरावती यांनी आपल्याला दिले असा भास निर्माण करून मतदारसंघात सर्वत्र प्रचार व प्रसार सुरू केला आहे। मी देखील दूरदर्शन हे निवडणूक चिन्ह मागितले आहे, ते मला अग्रक्रमाने देण्यात यावे या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचे संजय आठवले यांनी म्हटले आहे। तर नवनीत राणा यांनी खोटा व बनावट कागदपत्राच्या आधारे मोर्ची जातीचे प्रमाणपत्र मिळवून मागील लोकसभा निवडणुकीची तक्रार खासदार आनंदराव अडसूळ यांनी केली होती। या अनुषंगाने उपविभागीय दंडाधिकारी हरभजन सिंग कुंडलियस यांनी जात लुबाना असल्याचे पत्र अहवालात जोडलेले आहे। अशा प्रकारे लोकसभा निवडणुकीचे वारे सुरू झाले असून तक्रारही सुरू झाल्या आहेत। मी संजय हिरामनजी आठवले अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी दाखल केलेली आहे। मी बहुजन महापार्टीतर्फे एक उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि अपक्ष असे 2 उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे आणि माझ्या उमेदवारी अर्जामध्ये मी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे, प्रथम पसंतीवर मला दूरदर्शन टीव्ही हे चिन्ह मिळावं असं त्यामध्ये मी नमूद केलेलं आहे। परंतु या अमरावती जिल्ह्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी अमरावती यांनी जसं गुप्त समझोता युवा स्वाभिमान पार्टीसोबत केलेला आहे आणि त्यांना टीव्ही चिन्ह हे दिलेलं आहे असा भास युवा स्वाभिमान पक्षाचे जे या ठिकाणी उमेदवार आहेत यांनी संपूर्ण अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू केलेला आहे। या ठिकाणी युवा स्वाभिमान पक्षाला या ठिकाणी नोंदणीकृत पक्ष नाही आहे आणि त्याला मान्यता सुद्धा मिळाली नाही आहे, तरी सुद्धा त्यांनी जो या ठिकाणी प्रचार सुरू केलेला आहे हा आचारसंहितेचा भंग आहे। आणि अमरावती लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने टीका, आरोप, प्रत्यारोप या बाबी वेगाने गतिमान होत असताना आज जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी रिंगणात असणाऱ्या 24 उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप केले। आज निवडणूक चिन्ह वाटप होता सोशल मीडियावर सगळ्या नटांचा एकच पाना निवडून आणा नवनीत राणा असा मेसेज व्हायरल झाला। नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमानच्या माध्यमातून टीव्ही या निवडणूक चिन्हाला प्राधान्य दिले होते। मात्र 4 उमेदवारांनी हे चिन्ह मागितल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली असता अपेक्षित टीव्ही चिन्ह संजय आठवले यांना मिळाले, तर नवनीत राणा यांना पाना हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे। अमरावती लोकसभा निवडणुकीत 24 उमेदवार रिंगणात असून मतदान यंत्रांवर सर्वात
आधी 1 नंबरवर बसपाचे उमेदवार अरुण वानखडे तर दुसऱ्या क्रमांकावर खासदार आनंदराव अडसूळ यांचे चिन्ह आहे. तर रवनीत राणा यांचा निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रांवर 14वा क्रमांक आहे. निवडणूक प्रचाराला उद्यापासून वेग येणार असून अनेक उमेदवार शिट्टी, कॅमेरा, लॅपटॉप, संगणक, बॅट, टीव्ही, एसी, कपाट, निंबू हे चिन्ह घेऊन प्रचाराला लागले आहेत. आणि याच राजकीय रणधुमाळीत आरोप प्रत्यारोपांनाही वेग आला आहे. तुम्ही मेहनत करत आहे आणि गेल्या काही वर्षापासून जे त्रास तुम्हाला होत आहे याची जाण मला आहे. एक बायको म्हणून जे त्रास मी पाहते तुम्हाला घेताना, प्रत्येक काही लोक रवी भाऊवर टीका करतात. रवी राणाशी काही बाहेर नाही, रवी राणाची काही दुश्मनी नाही, फक्त नवनीत राणा मैदानात उतरली नाही पाहिजे म्हणून रवी राणाला त्रास दिला पाहिजे. आणि या खासदारांनी ज्या पद्धतीने एक बाईला रडवला, यावेळीस माझे अमरावती जिल्ह्याचा प्रत्येक व्यक्ती त्यांना इथून रडूनच पाठवणार आहे. हा विश्वास माझ्या जिल्ह्याच्या लोकांबद्दल आहे आणि म्हणून